नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे फायनल इयर MBA स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। नीट 2025चा रिझल्ट लागला आहे आणि सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की आता काउन्सिलिंग कधी सुरू होईल, ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा। तर काही जणांना माहीत पण नाही काउन्सिलिंग काय असते। बघा, तुमचा रिझल्ट लागल्यानंतर NTA आणि तुमचा सगळा संबंध मिटून जात असतो। नंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असतं तर MCC नावाची एक साईट असते किंवा एक बॉडी असते जी की तुमचं ॲडमिशन करून देत असते कॉलेजमध्ये, म्हणजे ती काउन्सिलिंग कंडक्ट करत असते। आता यात कसं असतं, दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात, ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा। यावर मी सेपरेट व्हिडिओ सांगाल ऑल इंडिया कोटाचा आणि स्टेट कोटाचा वेगळा। ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये कसं असतं की समजा एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट आहे तर 50% सीट ते रिझर्व राहतील पूर्ण जे भारतातले विद्यार्थी, म्हणजे त्याच्यात तुम्ही पण इन्क्लूड असतात, त्यांच्या सगळ्यांचं ॲडमिशन होण्यासाठी। आणि उरलेली 85 सीट असतात ते फक्त महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। त्यात मग कास्ट वाईज पण रिझर्वेशन असतं, तर ती वेगळी स्टेट काउन्सिलिंग चालत असते आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग वेगळी चालत असते। तर याच्या प्रत्येकाचे समजा फर्स्ट आणि सेकंड राऊंड असतात आणि नंतर उरलेली जी सीट असतात त्यांचे मॉपअप होत असतात। जितके सीट वॅकंट तितके मॉपअप कंडक्ट होत असतात। तर आता हे कसं असतं दरवर्षी की रिझल्ट लागल्याच्या 1 वीक नंतर काउन्सिलिंग स्टार्ट होत असते, पण यावर्षी थोडं लेट झालं आहे। अजून तरी एखादा हप्त्यात सुरू होऊन जाईल काउन्सिलिंग, पण काउन्सिलिंगच्या अगोदर तुमच्याकडे सगळ्यांकडे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी पाहिजे आणि जी कॉलेजची फीस आहे ती DDच्या रूपात पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो की कॉलेजची जी फीस आहे ना ती कॅशमध्ये नाही दिली जात, ती DDच्या साहाय्याने दिली जाते। तर जे काय DD वगैरे ते कॉलेजच्या फीसचे समजा तुम्हाला जेव्हा काउन्सिलिंग भेटेल ती अमाऊंट रेडी ठेवा बँकमध्ये आणि DD तयार करून ठेवा। नंतर नेक्स्ट डेला तुम्हाला कॉलेजला जाता येईल आणि DD सबमिट करता येईल, जेणेकरून तुमचं ॲडमिशन होईल। आणि तुमचे जर इतर काही डाऊट आहे की जे मला कॉलेज वाईज म्हणजे माझ्या रँक वाईज हे कॉलेज भेटेल की नाही, तर त्यावर मी आता इथून पुढे शॉर्ट व्हिडिओची सिरीज बनवत आहे किंवा लॉंग व्हिडिओची पण बनवून त्यात मी जे काय असे मुंबई पुण्याचे कॉलेज त्यांचं एक सेक्शन, सोलापूर, संभाजीनगर, नागपूर या कॉलेजला किती रँक लागेल, सगळ्या कॅटेगरीचा ते सांगाल मी डिटेलमध्ये। आणि इतर तुमचे काही डाऊट असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवत जा। आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।